हॅलो मैत्रिणींनो, आपण बोटनेक ब्लाऊजसाठी बघा मी 7 इंचाचा शोल्डर घेतलेले, हाफ गळा 3 इंचाचा घेतलेला आहे आणि पूर्ण गळा 11 इंच घेतलेला आहे. तर आपण छातीचं तुमची किती असेल तितकं मी 9ची छाती घेतलेली याच्यामध्ये 9 इंचाची आणि 2 इंच वाढतं घेतलेलं आहे. तर आपल्याला बोटनेकमध्ये गळा करायचा आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने तर हा सुपारीवरचा ब्लाऊज आहे. तर हे मी आखून घेतलेले. हाफ गळा 3 किंवा 3.5 इंचाचा ठेवायचा. असं देवळीसारखं कटिंग केलंय मी गळा. तर याची बाही मी कशा पद्धतीने शिवलेली तो व्हिडिओ टाकलेला आहे मी, तर तो पण बघू शकता व्हिडिओ बाहीचा. तर फुगा बाही मी केलेले या ब्लाऊजला. तर आपण आता हे फोल्ड करून घ्यायचे, कॅनव्हास पेपर नाही लावायचा आहे. डायरेक्ट असं मधल्या भागानं शिलाई करून आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे. व्हिडिओला लाईक करून घ्या, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बोटनेकमध्ये खूप छान असा हा गळा वाटतो. खालचा वरचा भाग चेक करूनच शिलाई घालायची, म्हणजे आपला पीस एकमेकातून सुटणार नाही. व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची, कारण आपण कॅनव्हास लावलं नाही, डायरेक्ट पलटी करणार आहे गळा. आणि फिनिशिंग छान येतं, असंही फिनिशिंग छान येतं बिना कॅनव्हासचं पण. मी डबल शिलाई करून घेतलेले, का आता आपला पुन्हा ब्लाऊज शिलाईमधून निघावा नाही म्हणून डबल शिलाई करून घेतलेले. तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लग्नाचे ब्लाऊज आहेत. हा पहिला ब्लाऊज आहे सुपारीचा. तर अजून खूप ब्लाऊज आहेत, तर सगळं मी डिझाईन दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे, डिझाईन, बाही आणि लग्नाचे ब्लाऊज आरीवर्कचे. तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक पण करून घ्या. तर हे मी पलटी करून घेतलेले, आता त्याच्यावरती शिलाई घालून घेते. जास्त पण कोण्यावर शिलाई घालायची नाही, नाही तर मग कोणे उचलतात. थोडंसं अंतर सोडूनच शिलाई घालायची. हे बघा, अशा पद्धतीनं हा ब्लाऊज शिलाई करून झालेला आहे. तर हे मी बाकीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत माझ्या